रोज सरकारने अशोक खरात संदर्भात एसआयटी गठीत केलेली आहे. सरकारने अशोक खरात संदर्भात एसआयटी गठीत केलेली आहे. अनेक खुलासे होणार आहेत. तपास अशोक खरात यांची सुई कदाचित काँग्रेसकडे येऊ शकते याची भीती नाना पटेल आहे का, असे पंकज भोयर यांनी म्हटले. मला हे कळत नाही, एवढं भयानक प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. गोंधूबाबांनी अनेक महिलांचं शोषण केलं, त्यांचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले. त्याच्याप्रमाणे अनेक नेते, अनेक उद्योगपती, अनेक IAS IPS अधिकारी याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यांचे फोटो त्याच्यामध्ये आले. आणि हे सगळं आल्यानंतर तुम्ही SIT बसवल्यानंतर कुणावर कारवाई केली? तर गृहराज्यमंत्री आता नवीन आहे, बिचारा नवीन पोरगा आहे, त्याला अजून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास नाही आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणारा हा गोंधूबाबा अशोक खरात हा कोणाचा माणूस आहे? हा भाजपचा माणूस आहे. त्याला का पाठीशी घालताय? त्याच्या पोराला बेल भेटली, त्याची बायको अजून भेटत नाही, तर गृह खातं झोपलं आहे त्यांचं. आणि म्हणून हे सगळं फेकाफेकीचं उत्तर देण्यापेक्षा हा महाराष्ट्राला कलंक लावणारा हा जो अशोक खरात नावाचा जो माणूस आहे, हा भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला वाचवलं जात आहे का? नावं कोणाची आहे त्याच्यात आणा ना, एकदा कळू तर द्या या महाराष्ट्राला, देशाला. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं उत्तर देण्यापेक्षा गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांनी या पद्धतीचं बोलणं, मी याचा हिशोब आम्ही विधानसभेत घेणार आहोत. त्यामुळे अशा पद्धतीचं नाही. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, हे राज्य कायद्याचं राहिलेलं नाही आहे. हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. त्यामुळे गृह खातं हेच त्याला आता टार्गेट होत आहे आणि गृह खात्याला याचं उत्तरं द्यावं लागणार आहे.